नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागरिकशास्त्राचे अतिशय महत्त्वाचे असे 20 ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत, जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत। आता ही सिरीज आपण अशीच चालू करणार आहोत। आता अगोदर सर्वात पहिल्यांदा आपण नागरिकशास्त्राचे 20 महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह पाहू, त्याच्यानंतर इतिहासाचे 30 महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह पाहू, त्याच्यानंतर भूगोलचे अतिशय महत्त्वाचे 50 ऑब्जेक्टिव्ह पाहू। आता पहिल्या टप्प्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागरिकशास्त्राचे अतिशय महत्त्वाचे 20 ऑब्जेक्टिव्ह पाहू, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे, जे की आपल्या 28 तारखेला होणार आहे, जो की पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वाचा आहे। पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे पहिला प्रश्न आहे, संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने कोठे विकसित झाली? संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने कोठे विकसित झाली? तर उत्तर आहे इंग्लंडमध्ये। संसदीय शासन पद्धती प्रामुख्याने कोठे विकसित झाली? तर इंग्लंडमध्ये विकसित झाली। दुसरा प्रश्न आहे, इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथे बराचसा राज्यकारभार कशाच्या आधारे चालतो? इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथे बराचसा राज्यकारभार कशाच्या आधारे चालतो? तर तो चालतो रूढ संकेतांच्या आधारे। कशाच्या आधारे चालतो? तर तो चालतो रूढ संकेतांच्या आधारे। आता तिसरा ऑब्जेक्टिव्हकडे आपण वळू, थोडंसं झूम केले, ओके ठीक आहे। तिसरा ऑब्जेक्टिव्ह आहे, संसदीय शासन पद्धतीच्या कार्यकारी मंडळावर कसली जबाबदारी असते? संसदीय शासन पद्धतीच्या कार्यकारी मंडळावर कसली जबाबदारी असते? तर ती असते दुहेरी जबाबदारी। चौथा प्रश्न आहे, संसदीय शासन पद्धतीला काय म्हणतात? परीक्षेला येऊन गेलेला आहे। संसदीय शासन पद्धतीला काय म्हणतात? तर जबाबदार शासन पद्धती म्हणतात। संसदीय शासन पद्धतीला काय म्हणतात? तर जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात। आता पाचवा प्रश्न आहे, लोकहितासाठी काय केले जावे हे कोण ठरविते? लोकहितासाठी काय केले जावे हे कोण ठरविते? तर हे संसद ठरविते। संसदेमध्ये सर्व चर्चा वगैरे होऊन बहुमताने निर्णय होऊन सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात। लोकहितासाठी काय केले जावे हे कोण ठरविते? तर हे संसद ठरविते। सहावा प्रश्न आहे, अमेरिका देशात कोणती शासन पद्धती आहे? हा सुद्धा प्रश्न परीक्षेत येऊन गेलेला आहे। अमेरिका देशात कोणती शासन पद्धती आहे? तर अमेरिका देशात अध्यक्षीय शासन पद्धती आहे। अमेरिका देशात कोणती शासन पद्धती आहे? तर अमेरिका देशात अध्यक्षीय शासन पद्धती आहे। सातवा प्रश्न आहे, अध्यक्षीय शासन पद्धतीत थेटपणे परस्परांवर कोण अवलंबून नसतात? अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये थेटपणे परस्परांवर कोण अवलंबून नसतात? तर कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ हे थेटपणे अवलंबून नसतात। आठवा प्रश्न आहे, अध्यक्षीय शासन पद्धतीतील कायदेमंडळाची दोन्ही सभागृह कशी निवडली जातात? थोडेसे किचकट आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत, म्हणूनच आपण पाहतोय। अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळाची दोन्ही सभागृह कशी निवडली जातात? तर ते जनतेकडून निवडली जातात। नववा ऑब्जेक्टिव्ह आहे, भारतीय संसदेचे द्वितीय सभागृह कोणते? भारतीय संसदेचे द्वितीय सभागृह हे राज्यसभा। इथं राज्यसभा झाले तर टायपिंग मिस्टेक झालेली आहे। भारतीय संसदेचे द्वितीय सभागृह कोणते? राज्यसभा। 23 नोव्हेंबर 2025च्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता। पुढे चला, 10वा प्रश्न आहे, भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा। आता काय आहे, भारतीय संसदेचे द्वितीय सभागृह राज्यसभा। भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर ते सुद्धा आहे राज्यसभा। पुढे चला, आपण 11व्या प्रश्नाकडे वळू। भारताच्या संविधानातील काही तरतुदी कशा बदलल्या जातात? भारताच्या संविधानातील काही तरतुदी कशा बदलल्या जातात? तर ते संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात। 12वा प्रश्न आहे, संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः किती प्रकारची असतात? संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके हे मुख्यतः किती प्रकारची असतात? तर ती मुख्यतः 2 प्रकारची असतात। 13वा प्रश्न आहे, संसदेच्या सभागृहात
सादर केली जाणारे विधेयके कोणती? आता वरचा प्रश्न काय होता, संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारे विधेयके मुख्यतः किती प्रकारचे असतात? तर ती 2. आता इथं काय आहे, संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके कोणती? तर अर्थ विधेयक आणि सर्वसाधारण विधेयक. म्हणजे एकाच ह्याच्यावर 2 प्रश्न. ठीक आहे, आपण 14व्या प्रश्नाकडे वळू. भारताचे नामधारी संविधानात्मक प्रमुख कोण? हे खूप महत्त्वाचं आहे. भारताचे नामधारी संविधानात्मक प्रमुख कोण? तर भारताचे नामधारी संविधानात्मक प्रमुख हे राष्ट्रपती असतात. आता 15वा प्रश्न आहे, भारताचे कार्यकारी प्रमुख कोण? तर भारताचे कार्यकारी प्रमुख कोण? तर प्रधानमंत्री. वरचा प्रश्न काय होता? वरचा प्रश्न भारताचे नामधारी संविधानात्मक प्रमुख कोण? फक्त राष्ट्रपती. भारताचे नामधारी संविधानात्मक प्रमुख कोण? राष्ट्रपती. पण भारताचे कार्यकारी प्रमुख कोण? प्रधानमंत्री. ओके, ठीक आहे. हे आपल्या चॅनलचं आहे, नोट्स बाय अक्षय विरकर हे यूट्यूब चॅनलचं. टिप्स फॉर TET मोबाईल नंबर दिलेला आहे. इथं खाली आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टिप्स फॉर TET बाय अक्षय विरकर. जॉईन करायचं असेल तर करू शकता तुम्ही. चला पुढे जाऊ आपण. 16वा प्रश्न घेऊ आपण. सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण? सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण? तर सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख हे भारताचे सरन्यायाधीश असतात. 17वा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश कोणत्या पदावर नेमले जावे असा संकेत आहे? सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश कोणत्या पदावर नेमले जावे असा संकेत आहे? तर सरन्यायाधीश या पदावर नेमले जावे असा संकेत आहे. 18वा प्रश्न आहे, विधिमंडळाचे पहिले सभागृह कोणते? TETला विचारला गेलेला आहे. विधिमंडळाचे पहिले सभागृह कोणते? तर ते आहे महाराष्ट्र. आता राज्याचा संपूर्ण कारभार कोणाच्या नावाने चालतो? राज्याचा संपूर्ण कारभार हा राज्यपालांच्या नावाने चालतो. हा TETला विचारला गेलेला प्रश्न, म्हणजे बऱ्याच परीक्षेला विचारला गेलेला आहे. राज्याचा संपूर्ण कारभार कोणाच्या नावाने चालतो? तर तो राज्यपालांच्या नावाने चालतो. प्रत्यक्षात राज्याचा कारभार कोण चालवतात? तर ते असतात मुख्यमंत्री. प्रत्यक्षात राज्याचा कारभार कोण करतात? तर ते असतात मुख्यमंत्री. हे झाले अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओतील महत्त्वाचे आपले नागरिकशास्त्राचे 20 प्रश्न. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे महत्त्वाचे 30 प्रश्न पाहू. आता आपल्याकडे पेपर 1साठी 60 मार्काच्या नोट्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये 30 मार्काचं मानसशास्त्र, 30 मार्काचे परिसर अभ्यास, त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, नागरिकशास्त्राच्या सर्व नोट्स मिळून जातात. ते आहेत 1301 रुपये. पेपर 2च्या तब्बल 90 मार्काच्या नोट्स आहेत आपल्याकडे. 7 मार्काचे सामाजिक शास्त्र, 30 मार्काचं मानसशास्त्र, ते आहे 1401 रुपये. आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2चा कॉम्बो नोट्स घ्यायचे असतील तर ते 1631 रुपयाला मिळून जातात. आणि बाकी बऱ्याचशा नोट्स आहेत, आपण तुम्हाला इथे डिटेल्स दिलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. आपण पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये. परीक्षा एका झटक्यात सोबत आहेत टिप्स फॉर TETचे अक्षय विरकर सर आणि त्यांच्या जबरदस्त अशा परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या नोट्स. त्यांच्या मानसशास्त्र शिकवण्याला नाही तोड. सोबत आहेत त्यांच्या संपूर्ण ते परिपूर्ण मानशा बजारात मग होणारच आम्ही एका झटक्यात शिक्षक पात्रता परीक्षा पास. मधील ज्ञान आणि कष्टाची जोड अभ्यासाची लागू दे तुम्हा साऱ्यांना गोड. साधा सोप्या भाषेत नवे काही शिकूया, यशाच्या शिखराकडे एकत्र निघूया. TET म्हणजे यशाची हमी. 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 TET म्हणजे यशाची हमी.